वेंगुर्ला तालुक्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. नेहमीच्या त्रासाला कंटाळून संतप्त वीज ग्राहकांनी आज वेंगुर्ला तालुका वीज ग्राहक संघटनेच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन केले आहे. विद्युत वितरण विभागाच्या वेंगुर्ला उपविभागीय कार्यालयाला धडक दिली. यावेळी कार्यालयासमोर संतप्त नागरिकांनी ठिय्या आंदोलन करीत महावितरणाला जागे केले. आम्हाला स्मार्ट मीटर नको, स्मार्ट वीज पुरवठा द्या, गोवा राज्याच्या धर्तीवर युनिटचे दर लावून वीज आकारणी करा, चांगल्या दर्जाची चांगल्या व्होल्टेजचा वीज पुरवठा करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. तर स्मार्ट मीटर विरोधात कोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग अधीक्षक अभियंता अभिमन्यू राग यांनी काही मागण्या मान्य करण्याचे लेखी निवेदन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. वेंगुर्लेकर नागरिकांचे आंदोलन लक्षवेधी ठरले. वीज ग्राहक संघटना तालुकाध्यक्ष संजय गावडे व जिल्हाध्यक्ष नंदन वेंगुर्लेकर यांच्या नेतृत्वात पुकारलेल्या आंदोलनाला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद लाभला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुदन कौठणकर यांचाही प्रभाव दिसून आला. असेल तरी हे कंपल्सरी ते बैठक माझं तसंच केलंय यांच्याने. माझं स्वतःचं केलंय. माझं केलंय तसं. आता नको राहिले तर आता मी अर्ज देत होतो की मला स्मार्ट मीटर नको म्हणून. या साहेबांनी नाही तर तू घ्यावाच लागेल म्हणून तक्रार केली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ते जे जबरदस्ती आपल्यावर करतायत ते लेखी करू शकत नाही, तोंडी करू शकत नाही. होत नाही म्हणतात ते. यांचा प्रश्न आहे ना तसंच. माझ्याच घरी नवीन मीटर घेतात, जबरदस्ती बसवलं यांच्यानी. ऑलरेडी कोर्टामध्ये 6 खंडपीठामध्ये केस चालू आहे तुमच्या विरोधात या विषयावर. आणि नुसती मान हलवून चालणार नाही. पण आज रोजी आम्ही स्मार्ट मीटर शिवाय नवीन कनेक्शन आम्ही करू शकत नाही. आणि ग्राहक हा बाहेर पण का करू शकत नाही? आम्हाला अधिकार नाही मॅडम. तो अधिकार तुम्ही आम्हाला नाही, आम्हाला अधिकार नाही. तो शासनाचा नाही, आमचा पण अधिकार नाही तुम्हाला. मग तुम्ही डायरेक्ट स्मार्ट मीटर कसे काय बसवतो? आम्हाला नको असेल तरी पण नको असेल तुम्ही थांबू शकता. तोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत. म्हणजे आम्ही बिना लाईटचे राहायचे. आता जर नवीन कनेक्शन पाहिजे असेल तर स्मार्ट मीटर शिवाय जोडणी होत नाही. आपण अशा बसवणारच ना आता. हो सर, हो सर, हो साहेब, आता तुम्ही काय करा तुमच्या त्या एरिया एक मिनिट सर तुम्ही त्या एरिया मॅनेजरला कंपल्सेशन देऊ नका तुमच्या मीटरचं. एक मिनिट त्यापेक्षा सगळ्यात बेस्ट उपाय आहे की आपण पण एक अपील दाखल करूया. सर्वजण मिळून आपण एक अपील दाखल करूया. आपण यांना बोलून काही फायदा नाही, कारण शासनाचा निर्णय जर त्यांना आला तर आपण त्याच्या विरोधात अपील करायला पाहिजे. निकाल लागेपर्यंत त्याच्यावर तुम्ही स्टे आणू शकता. विषय पुढे घेऊन जाऊ नका, सांगतो तुम्हाला. शासनाच्या विरोधात आम्ही गेलो काय आणि बाकीचे गेलेत का? एकच जो निर्णय तिथे मिळणार ना तो आम्हाला लागू आहे. त्यामुळे आता तुम्ही आम्हाला विसंगती देऊ नका. आम्ही आता तुम्हाला इथे काय सांगतोय की आमचा हा विषय आहे, आमचा विषय तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. तुम्ही थांबवा. आम्हाला पुढचं सजेशन देऊ नका. सजेशन पुढचं देऊ नका साहेब. पैसे खिशात घालतात, शासनाचे पैसे तुम्ही खातात. हा आमचा आरोप आहे तुमच्यावर. कुठे एजन्सी आहेत तुमच्या? एक तरी दाखवा मला. खोटं काही सांगू नका. आता कोणीतरी बोलवा एखादा माणूस. तुमच्या आम्ही काय अलिबागला घाटावर आलो? आम्हाला काय माहित नाही त्याची. उत्तर देऊ नका. उगाच काहीतरी भाषा करताय. कंत्राटदार कोणतो बोलवा बोलवा कोणाला तो. तुमच्या एजन्सी बोलवा. 2 मिनिटं. हो वेंगुर्लेकर बरोबर आहे. यांच्या एजन्सी वाले येऊ दे. कोणते? नाही मी तुम्हाला काय सांगतो, तुम्ही यांच्यावर एक माहिती अधिकार घाला. एजन्सीला आतापर्यंत गव्हर्नमेंटचे पैसे किती गेले ते आम्हाला कळले पाहिजे.
एजन्सीला पैसे आतापर्यंत किती मोजले आणि त्या एजन्सीने कुठच्या गावातली कामं केली ती आम्हाला कळली पाहिजे. आता तुम्ही बोलताय आता की माहिती देणं बंधनकारक आहे, त्यांना माहिती अधिकाराची गरज नाही. बोलवा एजन्सीवाल्यांना बोलवा मीटिंगमध्ये सगळी. बोलवा आम्हाला पण कळू दे. आता चिठ्ठ्या बनवायच्या धंदे करता तुम्ही एजन्सीला बोलवा. आपण हायकोर्टात एक मिनिट याचिका दाखल करणं फक्त नवीन कनेक्शनला फक्त आपण साहेब मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आमचा तर सगळ्यांचा लोकांचा विरोध आहे स्मार्ट मीटरला, विरोध आहे. मग मला एक सांगा, घाटावर ज्या पद्धतीने चोरी होते त्या प्रकारे आम्ही चोरी करायची का? त्या प्रकारे चोरी करायची का असं तुमचं म्हणणं आहे? मग त्याच्यावर काहीतरी पर्याय तुम्ही पण काढायला पाहिजे. आम्ही भांडतोय, तुम्ही वरच्या अधिकाऱ्यांना सांगा. शासनाचा निर्णय घेऊन की नाही ढोलबादवत बसला ना, तसं आता मी तुम्हाला सांगतो साहेब, आमच्या तक्रारी आहेत ना त्या कायद्याला धरूनच आहेत, तुमच्या कायद्याला अनुसरून आहे. त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचलेली बाब तुम्ही थांबवा. तुम्ही हो, तुम्ही हे वरती तरी करू शकता की नाही? आता थांबवा ते. पण तुम्ही असं म्हणू नका की आता बसवलेले मीटर काढणार नाही. आमची त्याच्याबद्दल तक्रार आहे हो, मीटर बसवण्याबद्दल. सगळ्यांना माहितीसाठी सांगतो की आमची सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, वेंगुर्ला प्रत्येक तालुक्याच्या संघटना यांनी प्रखर विरोध केल्यामुळे आज आमच्या फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्हाला वाटतं 15 ते 20% मीटर बसवले गेलेले आहेत. सगळ्यात जास्त थांबवले ते ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. आणि यासाठी आम्ही गेली सतत 3 वर्ष वीज ग्राहक संघटना आम्ही भांडतोय. आणि आमच्या ह्या विरोधामुळेच आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे स्मार्ट मीटर बसवले गेलेले नाहीये, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मी तुम्हाला अजूनही सांगतो, जर आपण या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून याचिका दाखल केली तर आपण नक्की याच्यामध्ये विजयी होऊ. याचिका दाखल करा. आणि हा प्रकार विरोध सगळ्यांनी असा चालू ठेवला पाहिजे. किती विनंती करायचं आहे? प्रत्येक तालुकानिहाय मिनिमम 5 किंवा जास्तीत जास्त 6 एजन्सी ह्या आपण ब्रेकडाऊनच्या त्या मेंटेनन्ससाठी आपण नेमलेल्या आहेत वर्षभराकरता. त्यांच्याकडे पूर्णपणे कटर आहे, हत्यार आहे, मॅनपॉवर आहे आणि त्यांच्याकडनंच आपण आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत ठेवून आपण ते काम करतो. ठीक आहे. मग आता गेली 5 वर्षाचं सांगतो तुम्हाला, अगोदर सांगत नाही. मग 5 वर्ष आता कवठण गावापासून तळवणा, किनळे, आरोंदा, तिरोडा, नानोस इतर भागात तुमचं साहित्य वगैरे काही नाही. काल आरोंद्याला जेव्हा कटिंग साठी प्रॉब्लेम झाला, सर्व लाईट बंद, मी स्वतःच्या पैशाने त्यांना खर्च करून कटर दिला. त्यांना तुमची जी कोणती टीम येणार ना ती कधी येणार मला एक सांगा. हे ट्री कटिंग कधी व्हायला पाहिजे हो? कधी व्हायला पाहिजे? आता तुम्ही आम्हाला सांगता आणि हे काय करायचंय? तुमची जी काय हे आहे ना ती कधी येणार? म्हणजे लाईट बंद पडली की कुठे झोपली ती? आणि तुम्ही म्हणताय साहेब उगाच काहीतरी खोटं बोलताना लोकांना वेड्यात काढता काय? चुकीची माहिती देताय तुम्ही लोकांना. काय सांगताय तुम्ही? हे सर्व गाव जंगलातलं लाईट गेलेले आहे, कंटिन्यू कटिंग करायला होतं. तेच जर इन्स्ट्रुमेंट एखाद्या वायरमॅनला दिलात तर थोडक्यात तो कट केला असतं त्याने. कुठली एजन्सी आहे तुमच्याकडे हो? कुठली एजन्सी आहे? आणा बघू त्याला समोर. आणि किती वेळा काम केलं ते सांगा. तुमच्या एजन्सीला बोलवा, एक जॉईंट मीटिंग घ्या, आम्हाला बोलवा. बोलवा, कळू द्या आम्हाला. एक मिनिट. मी काय म्हणतो, एजन्सी कुठली आहे ती आता तुमच्याकडे कुठली एजन्सी आहे? बाकी नको. एजन्सी कुठल्या आहेत त्या आता आम्हाला पाहिजे. सांगा कुठल्या एजन्सी आहेत. किमान 100 रुपये आणि कमाल 1000 रुपये तुमची एसओपी ची जी कॉपी आहे. ऐका ना वनमोरे साहेब, तुमच्या कार्यालयाच्या बाहेर तुम्ही एक बोर्ड लावलाय, तांत्रिक शाखा जिथे आहे त्या बोर्डाचे फोटो माझ्याकडे आहेत. इथं तो बोर्ड नाहीये. आधी तातडीने तुमच्या तालुक्याच्या अभियंत्यांना सांगा बाहेर बोर्ड लावायला आणि त्याची जी एसओपी आहे
कृती मानके जो तुमचा शब्द प्रयोग आहे तो तुम्ही मराठीकरण करून इथे बाहेर लावून टाका, त्याचे फॉर्म उपलब्ध करा. इथं बोर्ड अजून लावलेला नाहीये तर इथं तो लावून टाका जो तुम्ही लपवून ठेवलाय. आणि 1000 रुपये कसे मिळतील त्या बाबतीत बोला, 50 रुपयाचं सांगू नका. 1000 रुपये तिथे 1000 रुपयाची तरतूद आहे. ते एसटी साठी आहे, एमटी साठी पाहिजे. जे काही असेल ते 1000 रुपये मोठं सांगा, 1000 रुपयाचं सांगा. त्यामध्ये एलटी ग्राहक आणि एसटी ग्राहक याची 2 कॅटेगरी वेगळ्या येतात. ज्या ग्राहकाला जे काय लागू आहे त्या मानकर म्हणून 50 रुपये तासाला किंवा 100 रुपये तासाला त्या प्रमाणात तुम्ही सीजीआरएफला तुमच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही अर्ज करू शकता. आणि तुम्ही सीजीआरएफला जो निर्णय दिलेला आहे तो महावितरणला बंधनकारक असतो. सगळ्यांना समजला मुद्दा. अर्ज दाखल करायचे आणि पैसे घ्यायचे. आम्हाला 5 कोटी घ्यायचे आहेत गणपतीच्या आधी या डिपार्टमेंट कडून. आपण त्याप्रमाणे हालचाली करूया आणि जनजागृती करूया. प्रत्येक लोकांनी अर्ज दाखल करायचा. आता वीज गेली की अर्ज आपण दाखल करायचा आहे आणि त्याचे पैसे देणार आहे. नुकसान भरपाई म्हणजे त्याच्यात गाईडलाईन ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आपण ते मराठीकरण करून बाहेर बोर्ड लावायला सांगूया आणि लाईनमन मार्फत त्याचा हे प्रचार मराठीमध्ये लिहायचा, इंग्लिश मध्ये लिहायचं नाही. काही नोटीस बोर्डवर मराठीत नोटीस लागायला पाहिजे. एसओपी किंवा कृती मानक आपण जे म्हणतो जे आम्हाला अर्जामध्ये घेऊन दिलं आहे, त्याच्यात लिहावं लागतं. मराठीकरण करून आपण प्रत्येक तालुक्याच्या ऑफिसला पण लावायचं. आपल्या डिव्हिजनमध्ये किती गावं येतात कोणती सगळं माहिती आहे. आज या ठिकाणी वेंगुर्ल्यापासून सातार्डापर्यंत अशी परिस्थिती आहे. सातार्ड्याच्या तिथले जिल्हा परिषद सदस्य आले, पंचायत समिती सदस्य आले, सरपंच आहेत, आडिलीचे जिल्हा परिषद सदस्य आहेत, सरपंच आहेत, ग्रामसेवक आहेत. आणि ज्यांच्यावरती अन्याय झाला अशी सगळी मंडळी जमलेली आहे. इथं कोणते राजकीय असं काही चित्र आम्ही निर्माण करण्यासाठी जी वस्तुस्थिती आहे ती आम्ही आज या ठिकाणी मांडण्यासाठी आलेलो आहोत. त्याच्यामध्ये काय आलेलं, गेले आता मे पासून जवळजवळ तुम्हाला साहेब सांगतो सतत वारंवार वीज जाणं हा प्रकार चालूच आहे. बरोबर. त्याच्यानंतर जून जुलै महिना साहेब आता आपलं मे आणि जूनमध्ये पाऊस चालू झाल्यापासून जूनमध्ये तर पूर्णपणे वीज पुरवठा खंडित आहे. बरीच गावं आताच्या परिस्थितीमध्ये म्हणजे रेडीसारखा गाव मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. तुम्ही म्हणाल कुठचं गाव सांगा काय, मी आता रेडी गाव सांगतो. आज 4 दिवस, आज 4था दिवस रेडी गाव अंधारामध्ये. ही जर अशी परिस्थिती जर वेंगुर्ला शहरामध्ये म्हणजे जिथं हेड ऑफिस आहे तो जर भाग काळोखामध्ये असेल, तिथली वारंवार लाईट जात असेल तर फार म्हणजे दुर्दैव आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो उभादांडा भाग, ह्या भागात रोजचं म्हणजे वीज पुरवठा खंडित होणं हे तर प्रचंड प्रमाण आहे. सगळ्यात पहिलं पुढच्या आमच्या मागण्या आहेतच. परंतु माझं त्याच्यामध्ये एक असं म्हणणं आहे की तुमच्याकडे सगळ्यात पहिले साहेब तुम्हाला वारंवार विनंती करतो आम्ही, तुम्ही रत्नागिरी डिव्हिजनशी बोलता की नाही मला माहीत नाही की काय होतं इथे, तुमचे हात अपुरे पडत आहेत की तुम्हाला त्या ठिकाणी दाद दिली जात नाही या जिल्ह्याला असंही म्हणावं लागेल. तर माझं मत आहे की ह्या आता वेंगुर्ला तालुक्यात शहरामध्ये पूर्वी 24 वायरमन होते, आज त्या ठिकाणी 12 की 14 आहेत. मला सांगा ज्या तुमचं आता MSBचं दुकान आहे, आता महावितरण हे दुकानच झालेलं आहे अदानीच्या मार्फत, पण ह्या आता दुकानामध्ये मला सांगा तुमचे ग्राहक वाढल्यानंतर तुम्ही तुमचे कामगार कमी ठेवणार की वाढवणार? वाढले पाहिजे ना. मग आज या ठिकाणी मला सांगा करायला पाहिजे की नको. आणि ते 12-14 प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या बुधवारी आपण तालुका स्तरावर ऊर्जा मित्र म्हणून आपण बैठक आयोजित करतो. प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या बुधवारी तालुका स्तरावर आपण ऊर्जा मित्र आपण प्रत्येक तालुक्याला आपण घेतो. साहेब त्या बाबतीत अडचण अशी आहे, मागच्या वेळेला 2 वेळेला ऊर्जा मित्र बैठक ज्या दिवशी आयोजित करायची होती त्या दिवशी एकही अधिकारी उपस्थित नव्हता. मी वनमोरे साहेबांशी बोललो, ते म्हणाले पेटकर साहेबांना आपण सांगतो. मग 1-1.5 तासानंतर कोणीतरी आला, 10-12 ग्राहक इथे आलेले होते, ग्राहक पंचायत आणि आमची वीज ग्राहक संघटना आम्ही सगळे उपस्थित होते. तर तुमच्याकडनं पुरेशा प्रमाणामध्ये लोकांपर्यंत हा विषय पोचवला जात नाही. तुमची काही लोक बेजबाबदार आहेत. जर ते आमच्यासाठी जर आहे आणि तुमचं जर कार्यकारी अभियंता त्यांना सर्क्युलर काढतात तर त्याचं इम्प्लिमेंट होत नाही, तर तुम्ही याची पुरेशी माहिती बाहेर बोर्ड लावा ना तिकडे की ऊर्जा मित्र बैठक आणि त्याची योजना आहे. नाही सर्व जिल्ह्याला पण माहिती व्हावा याकरता मी पेपरला पण महिन्याच्या 3ऱ्या बुधवारी ऊर्जा मित्र बैठक तालुका. ऑलरेडी तुमचं सर्क्युलर गेलंय, कणकवलीमधून बातम्या लागतात. आता आमचे तालुकाध्यक्षांनी सूचना काय केली, आता तुमची मागची ऊर्जा मित्र बैठक 2 वेळा झालेली नाहीये तुम्ही इकडची, तर आता तुम्ही येणाऱ्या बुधवारी, आज सोमवार आहे,
पहिलं सांगायचं म्हणजे मी गावडे साहेबांचं अभिनंदन करीन. आपल्या ह्या सर्व लोकांना एकत्र आणून इथे आज जो आवाज उठवण्याचा आम्ही प्रयत्न केला, असून मांडण्याचं काम सन्माननीय निलेश राणे साहेब करतायत. मला वाटतं कालच्या अधिवेशनात पण त्यांनी स्मार्ट मीटरचा विषय अगदी लावून धरला होता आणि मी स्वतः निलेश साहेबांशी जाऊन बसून ह्या विषयावर चर्चा करणार आहे. प्रामुख्याने आमचं लक्ष जो आहे स्मार्ट मीटर बंद होणे. सध्या तरी तो बंद ठेवण्याचं आश्वासन आपल्याला दिलेलं आहे. आणि दुसरं जे आपलं युनिटचं दर आहे, आता बघायला गेलं तर महाराष्ट्रातनं वीज आपली गोव्याला जाते आणि आज गोव्याचा रेट 1.5, 2, 2.5, 3 एवढा आहे आणि तोच रेट आपल्याच महाराष्ट्रात लाईट वीज निर्मिती होऊन त्या लाईटचा युनिटचा रेट जो आहे तो 10 रुपये 7 रुपयापासून चर्चा करणार आहोत. आमचे नंदन वेंगुर्लेकर ह्या बाबतीत आमची आता चर्चा झाली आहे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही जो न्यायालयीन विषय करायचा ठरवलेला आहे आणि कुठेतरी लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही सर्व आता एकत्र आलेलो आहे. ह्याच्यात राजकारण वगैरे कुठलंही नाही आहे. जो चांगलं काम करतोय तो चांगलंच करतोय. ह्याच्यात राजकारण आणायचं नाही, आपण सर्वांनीच एकत्र राहायचं असं आमचं सर्वांचंच मत झालं आणि आम्ही आज पुढे सरलो. प्रत्येकाने आपापल्या परीने इथे लोक आले, प्रत्येकाने आपापले प्रश्न मांडले. बऱ्याच जणांची लाईटची बिलं होती, कोणाचं काय होतं. आता बरेचशा लोकांचे प्रश्न आमच्या समोरच निकालात काढले गेले. म्हणजे अधिकाऱ्यांना पण असं होऊ नये. अधिकाऱ्यांना जेव्हा आम्ही एक लोकप्रतिनिधी किंवा लोक येणार आणि तुम्हाला जाब विचारणार तेव्हा तुम्ही काम करणार असं नाही. कारण तुम्ही भरमसाठ पगार घेऊन ही कामं करताय. आता बघितलं गेलं, मी प्रामुख्याने मुद्दा मांडला, आमच्या कोकणातली पोरं जी वायरमॅन म्हणून काम करताय टेम्परवरी, आज त्यांना जो पगार आहे तो 17-18 आहे. म्हणजे आणि दिवसाला काम किती करतायत? जवळजवळ 14-15-18 तास काम करतायत. तुम्ही हिशोब घाला ना, महिन्याचा किती होतात, किती तास काम करतायत ते आणि त्यांना पेमेंट किती भेटतं आहे. मग त्यांचा पण विचार करायला पाहिजे. त्यांना जर तुम्ही परमनंट केलात, योग्य पगार दिलात, योग्य वेतन दिलं तर तेच लोक ही कामं आमची चांगली करू शकतील. तर माझं शासनाला आणि या महावितरणाला पण एक विनंती आहे की त्यांनी हा प्रश्न कुठेतरी मार्गी लावा आणि ही जी मुलं आहेत आमची काम करतायत आमच्या विभागातली, त्यांना कुठेतरी न्याय मिळून चांगला वेतन मिळावं. बाकी आमचं जास्त म्हणणं काय नाही. बाकी आम्ही सर्व काय आहे विषय ते बसून आम्ही पुढची वाटचाल करणार. कृती मानके इलेक्ट्रिसिटी कायदा 2023, MERC कायदा 2003 आणि महावितरणच्या सिटीजन चार्टरमध्ये जे नमूद आहे, आम्ही काय आमचं वैयक्तिक काही मागणी केलेली नाही आहे नक्कीच, की जर महावितरणने आम्हाला अखंडित, सुरळीत आणि दर्जेदार जर वीज पुरवठा दिला नाही तर त्यासाठी त्यांना जे काही रूल्स रेग्युलेशन आहेत त्याचं पालन आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केलं जात नाही आहे. या बाबतीमध्ये आम्ही MSEBचे जे CMD आहेत लोकेश चंद्र साहेब, इंडिपेंडंट डायरेक्टर विश्वास फाटक साहेब आणि नीता केळकर मॅडम यांच्याकडे यापूर्वीच आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. आमची अशीच मागणी आहे की जर शासनाच्या आदेशाप्रमाणे जी प्रत्येक ग्राहकाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ती वेंगुर्ल्यामध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मिळत नाही आहे. 3,63,000 ग्राहकांपैकी 40,000 प्लस ग्राहक आमच्या वेंगुर्ल्यामध्ये आहेत. मागच्या 6 दिवसामध्ये जवळपास 4.5 ते 5 दिवस लाईट नाही आहे, लोक अंधारामध्ये आहेत. तर माझी विनंती आहे सगळ्या वीज ग्राहकांना की एक नमुना अर्जाचा आम्ही तुम्हाला आज उद्या उपलब्ध करून देऊ. संबंधित प्रत्येक सरपंचांना आम्ही पाठवू, तुमच्या गावामध्ये तुमच्या ग्रुपवर पोचेल, घरोघरी पाठवायची आम्ही व्यवस्था करू. तुम्ही तुमचा अर्ज त्यामध्ये नमूद करा. दर तासाला 1,000 प्रमाणे, किमान 100 आणि कमाल 1,000 प्रमाणे तुम्हाला 24,000 रुपये नुकसान भरपाई मिळू शकते. त्यासाठी सगळं कायदेशीर आणि तांत्रिक मार्गदर्शन आमची वेंगुर्ला तालुका वीज ग्राहक संघटना आणि सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना प्रत्येकाला करेल. आणि येणाऱ्या 3 महिन्यामध्ये वेंगुर्ला तालुक्याला 5 कोटी नुकसान भरपाईच्या माध्यमातून कसे मिळतील हे मिळावेत म्हणून आमची अपेक्षा नाही आहे. पण यांचा जो निष्काळजीपणा आहे, बेजबाबदारपणा आहे, सातत्याने वरिष्ठांचे आदेशाचं पालन केलं जात नाही आहे, तर त्यांच्यावर काहीतरी ठोस कारवाई होणं गरजेचं आहे. निलंबन असेल, शिस्तभंग असेल आणि नुकसान भरपाई यासाठी आमची तालुका वीज ग्राहक संघटना कटिबद्ध राहील. गेले जवळजवळ 5-6 दिवस वेंगुर्ला तालुक्यामध्ये डिव्हिजनमध्ये येणारी गावं बरीचशी गावं ही अंधकारमय परिस्थितीमध्ये होती. 4 ते 5 दिवस सतत त्या गावामध्ये वीज पुरवठा नव्हता.
आणि ह्या सतत तक्रारी आमच्या वीज ग्राहक संघटनेच्या ग्रुपवरती पडत होत्या. लोकांचे सारखे फोन होते, रात्री 1-1 वाजेपर्यंत फोन येत होते की आमच्या गावामध्ये लाईट नाही, आमच्या गावामध्ये अद्यापर्यंत लाईट आली नाही, कोण म्हणतो 24 तास झाले, कोण म्हणतो 3 दिवस झाले. अशी सगळी परिस्थिती, दोलायमान परिस्थिती झाली होती. पाऊसही होता, विजेचा पाऊस होता, वारा होता, ठीक आहे. परंतु ही जी काय कामं जी पावसापूर्वी झाली पाहिजे होती वीज व्यवस्था सुरळीत होण्यासाठी, ती कामं झाली नव्हती. त्याच्यामुळे काय झालं की आज संपूर्ण वेंगुर्ला तालुक्यामध्ये वीज खंडित होण्याचे प्रकार प्रचंड झाले. प्रत्येकाच्या समजा वाडीमध्ये लाईट गेलेली असेल तर काही भागामध्ये घराघरामध्ये वीज नव्हती, अशा तक्रारी होत्या. परंतु त्या ठिकाणी अपुरा वीज पुरवठा कर्मचारी, त्यानंतर नवीन नेमलेले संबंधित इंजिनियर, त्यांना त्या भागाची भौगोलिक परिस्थिती माहिती नसल्यामुळे हे प्रश्न गेले 4 दिवस अजूनही खंडित पुरवठ्यामुळे सगळे गावामध्ये अंधकारमय झाले होते. अशा ह्या सगळा विषय झाल्यानंतर, सगळ्या लोकांना तक्रारी आल्यानंतर काल मी सर्वांना आवाहन केलं की आपण यासाठी आज वेंगुर्ला पॉवर हाऊसमध्ये सगळेजण जमूया आणि त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करूया. वेंगुर्ल्यामध्ये संपूर्ण ह्या अगदी ह्याच्यापासून अगदी सातारड्यापासून आमचे सुदन कवठण जिल्हा परिषद सदस्य, उदय पारिपत्य असू देत, आपले पंचायत समिती सदस्य विजय नाईक जिल्हा परिषद सदस्य, आमचे जिल्हा वीज ग्राहक संघटने जिल्हा संघटना नंदनजी वेंगुर्लेकर, सचिव आमचे वांगणकर सर, किरण खानोलकर संघटनेचे पदाधिकारी, हे सगळे, त्याचबरोबर सगळे नागरिक, त्याचबरोबर सगळे सरपंच, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य, जे लोकसेवक आहेत ज्यांना खरोखरच तळमळ, अशी सगळी लोकमंडळी आज त्या ठिकाणी जमली. आणि आम्ही या ठिकाणी आज अशी मागणी केली होती की जोपर्यंत प्रत्येक घराघरामध्ये वीज खंडित जी झाली आहे ती सुरू होत नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही, अशी आम्ही आज या ठिकाणी भूमिका घेतली होती. त्याचबरोबर काही लोकांची आज भरमसाठ स्मार्ट मीटरमध्ये भरमसाठ वीज बिले आलेली आहेत. त्यांना 10-12 हजारपर्यंत वीज बिलं हातामध्ये काढून दिले आहे, भरा म्हणून सांगितलं आहे. त्याच्याविरुद्ध आम्हाला आवाज उठवायचा होता. आणि तिसरा विषय होता की लोकांचा, सगळ्यांची अजूनही मागणी आहे, ठाम मागण्यावरती लोक आहेत की स्मार्ट मीटर नको. आणि यासाठी जे काही अदानी कंपनीकडनं जो काही त्यांना ठेका दिलेला आहे पूर्णपणे या महाराष्ट्रामध्ये वीज, तुम्ही स्मार्ट मीटर हे बदला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.